स्वागत आहे शेतकरी मित्रांनो. भारतातील सर्वाधिक उत्पादन अमृत पॅटर्न टेक्निकमध्ये शेतकरी मित्रांनो मी दिनेश देशमुख. आज 4 सप्टेंबर 2024. शेतकरी मित्रांनो, आज रोजी म्हणजे 4 सप्टेंबरला आपल्या शेतामध्ये कपाशी या पिकावर चौथी फवारणी चालू आहे आणि चौथी फवारणी घेत असताना कोणकोणत्या प्रकारची औषधे आपण चौथ्या फवारणीमध्ये घेतली आहे याची आपण माहिती घेऊया. शेतकरी मित्रांनो, ऑलरेडी जे काही कपाशीचा शेड्यूल आहे त्या शेड्यूलची संपूर्ण माहिती आपण अमृत पॅटर्न ॲपवर टाकलेली आहे. आज ज्या शेतामध्ये आपण कपाशी पिकावर चौथी फवारणी घेत आहे त्याचा जो शेड्यूल आहे म्हणजे तिसरी फवारणी घेतल्यानंतर जी चौथी फवारणी घेत आहोत हे 12 दिवसादरम्यान करत आहोत. चला तर शेतकरी मित्रांनो माहिती घेऊया. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतामध्ये आपण कपाशी पिकाला चौथी फवारणी घेत आहे त्या शेतामध्ये चांगल्या प्रकारे इथं आपल्याला पाते आणि बोंड बघायला मिळतात. म्हणजेच बोंडसुद्धा चांगल्या प्रकारे आहेत आणि पातेसुद्धा इथं भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे चौथी फवारणी घेत असताना कोणकोणत्या प्रकारच्या औषधी आपण फवारणीमध्ये घेत आहोत याची आपण माहिती घेऊया. आता बघू शकता ही औषधी आहे. सर्वप्रथम आपण ॲसिपेट 75%. इथं बघू शकता अनेक शेतकरी लॅन्सर गोल्ड घेतात ज्यामध्ये 50% ॲसिपेट असते. इथं बघू शकता 75% वाला ॲसिपेट आहे SP. हे आपल्याला 30 ग्रॅम घ्यायचं आहे. यासोबत पानं कडक व्हायला नाही पाहिजे त्यासाठी मोनोकोटोपास हे 40 ml प्रति 15 ते 20 लिटर पंपसाठी घ्यायचं आहे, जे फॉक्सकिल नावाने येते. त्यानंतर हे जे केम आहे हे केम कपाशीवरचं नाही आहे, हे केम तुरीसाठी आहे. तुरीसाठी ब्ल्यू कॉपर आणि जे केम आहे याची आम्ही कॉम्बिनेशनमध्ये फवारणी आज घेत आहे. आता कपाशीवरचं जे आहे हे ब्ल्यू कॉपर हे आपल्याला 30 ग्रॅम घ्यायचं आहे प्रति 15 ते 20 लिटर पंपसाठी. आणि पांढरी माशी जर असेल तर हे ॲसेटामॉस स्प्राईड आहे, हे 10 ग्रॅम घ्यायचं आहे. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव अधिक असेल तर आपल्याला 15 ग्रॅम घ्यायचं आहे. यासोबत सर्वात शेवटी आपल्याला 100 ग्रॅम युरिया टाकून कपाशी या पिकावर चौथी फवारणी व्यवस्थापन करायचे आहे. महत्त्वाचं आहे, जर आपल्या शेतामध्ये अशा प्रकारे हे जे काळे डॉट आहेत बघू शकता अशा ठिकाणी आपल्याला ब्ल्यू कॉपर आणि काळ्या डॉटचं प्रमाण अधिक असेल ट्रेप्टोसायक्लिन 3 ग्रॅम प्रति 15 ते 20 लिटर पंपसाठी आपण घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे कपाशी या पिकावर आपल्याला चौथी फवारणी व्यवस्थापन करायचे आहे. तर अशाच माहितीसाठी बघत राहा अमृत पॅटर्न न्यूजचा. नमस्कार.